भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त कोहिनूर इमारतीच्या ए आणि बी विंगमधील 108 कुटुंबांना सुरक्षिततेच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आले आहे. महापालिकेने धोकादायक इमारतीवर तोडक कारवाईची तयारी सुरू केली होती. मात्र कायमस्वरूपी पर्यायी पुनर्वसनाची लेखी हमी मिळाल्याशिवाय इमारत पाडू देणार नसल्याची ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली. यावेळी नागरिकांनी जोरदार विरोध करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. रहिवाशांच्या आक्रमक भूमिकेमुळे महापालिकेला अखेर तोडक कारवाईला तात्पुरती स्थगिती द्यावी लागली. आता प्रशासन आणि रहिवाशांमध्ये पुनर्वसनाबाबत तोडगा काढण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 4 दिन हो गए हैं, ये हादसा होके 4 दिन हो गया है. अभी तक शासन की तरफ से जो बाकी बिल्डिंग में जो खाली करवाए हैं लोगों को, अभी उनके लिए कोई सुविधा उपलब्ध नहीं कराई गई है. तो हमारा ऐसा कहना है प्रशासन से कि ठीक है, आप लोग इसको तोड़ने की बात कर रहे हैं, लेकिन जो इसमें रहने वाले परिवार हैं, जो आज 3 दिन से रोड पे सो रहे हैं, महिलाएं हैं, बच्चे हैं, बुजुर्ग हैं, उनके लिए पहले उनका कुछ रास्ता तो निकाला जाए. बारिश का मौसम में लोग कहाँ जाएंगे? गरीब लोग यहाँ कुछ लाके गीता मंदिर में रह रहे हैं, कुछ स्कूल में रह रहे हैं. तो ये हिसाब से प्रशासन से हमारा कहना है कि पहले उसका जांच किया जाए कि आखिर में वो बिल्डिंग तोड़ने की ऐसी है कि नहीं. आज 3 दिन से हो गया, खाली करवा के लोगों को बाहर रोड पे छोड़ दिए हैं और कोई सुनवाई नहीं हो रही है. ये महापालिका ने नोटिस दिया था? महापालिका ने कोई भी नोटिस नहीं दिया है कि बिल्डिंग को तोड़ने के लिए. कोई आदमी जानबूझ के मरने के लिए बिल्डिंग में नहीं जाएगा. ये जो वो नोटिस दिखाए, उनके पास नोटिस है क्या? अप्रैल में नोटिस नहीं, अप्रैल में कोई नोटिस नहीं लगाया. मेंटेनेंस का लगाया, हमें नोटिस लगाया है, किसी का रिसीविंग है, किसी का साइन है, वहाँ पे कुछ नहीं. ये खाली आज नोटिस शो कर रहे हैं कि बिल्डिंग का हादसा हुआ है, तभी अपने कामों को छुपाने के लिए. वो 14 साल की पुरानी की बिल्डिंग आज वो तोड़ने की बात कर रहे हैं. इसका जिम्मेदार कौन है? किंवा प्रशासनाने सगळ्यांनी जे निघाल्यात, 100 कुटुंब जे बाहेर पडल्यात, त्यांना कुठेतरी आसरा दिला पाहिजे. कारण का तुम्ही काल ऐकलं मी की महापौरांनी एक मीटिंग घेतली तातडीची. त्याच्यामध्ये बऱ्याचशा बिल्डिंगी धोकादायक त्यांना तोडण्याचा आदेश दिलाय. पण तोडण्याचा आदेश देण्यापूर्वी तुम्ही लोकांना कुठेतरी बसवा, नाहीतर लोकांचं कुठं ह्या पावसाळ्यामध्ये लोक कुटुंब घेऊन रोडवर तर राहू नाही शकत. नगरपालिकेकडे कोणतीही अशी सुविधा नाही की लोकांना तुम्ही खाली करता, तर त्यांना कुठल्या रूम कुठे देणार आहे तुम्ही? रूम आमंत्रणामध्ये आहे तिथे करून द्या. कोरोना काळामध्ये लोकांना तुम्ही तिथे घेऊन गेलात, तर आता तुम्ही हे तर करू शकता. जर का तुम्ही एवढे लोकांना उद्ध्वस्त करण्याची ऑर्डर केले, तर तुम्ही त्यांना राहण्याची सुविधा तरी द्या आणि बिल्डरांवरती कंप्लेंट करा तुम्ही. परवा दिवशी जी दुर्घटना घडली 1557 जी एक विंग जी अचानक कोसळलेली आहे, त्याची एक विंग आहे, त्याच्यामध्ये लोकांचं सर्व जीवनावश्यक संपूर्ण पुंजी सर्व सामान आत आहे. त्यामुळे ते लोक त्याला विरोध करत आहेत. आम्ही तर सकाळी 10:30-11ला ते निष्कासनाची तयारी केली होती, पण स्थानिकांचा प्रचंड विरोध असल्यामुळे सध्या ती स्थगित ठेवलेली आहे आणि वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर पुढची कारवाई होईल. बघा, एक शाळा नंबर इथे 72 म्हणून आहे बाजूला आणि गीता मंदिर म्हणून आहे. तिथे तात्पुरत्या स्वरूपात त्यांना व्यवस्था केली राहण्याची आणि जे काही सुविधा महापालिकेकडून शक्य आहे, जेवण किंवा इतर मेडिकल व्यवस्था ही सर्व तिथे करण्यात